अन्न आणि औषध प्रशासन विभागातील भरती परीक्षेतील पेपरफुटी हा निव्वळ बनाव असल्याचा दावा एमपीएससी सूत्रांनी केला। यानंतर आक्रमक झालेल्या लोकसभा आयोगानं संपूर्ण प्रकरणाविरोधात पोलिसात धाव घेतली। प्राप्त पुरावे आणि निवेदनांची सखोल पडताळणी करून पेपर फुटल्याचा बनाव रचणाऱ्यांविरोधात आता एमपीएससी पोलिसात रीतसर तक्रार दाखल करणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी दिली। औषध निरीक्षक परीक्षा 22 मार्चला ऑफलाईन झाली, त्याचा निकाल 12 जूनला लागला आणि त्यानंतर 1 आणि 21 जुलैला मुलाखती झाल्या। 22 जुलै रोजी यादी लागली। 23 जुलैला ईमेलद्वारे एक तक्रार एमपीएससीकडे आली। 2 उमेदवारांनी पुराव्यांसह महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडे लेखी तक्रार दाखल केली। 22 मार्च 2026 रोजी झालेल्या औषध निरीक्षक भरती परीक्षेपूर्वी काही प्रश्न आणि त्यांची उत्तरं व्हॉट्सॲपवर व्हायरल झाली होती। संबंधित उमेदवार आणि तक्रारदार यांना प्रत्यक्ष चौकशीसाठी बोलावण्यात आलं आणि तात्काळ तक्रारदाराला सर्व पुरावे सादर करायला सांगितलं आणि त्यानंतर एका तक्रारदारानं पेपरफुटीचा बनाव रचल्याचा ईमेल केल्याचं एमपीएससीनं म्हटलं। आम्हाला जो तक्रारदार आहे त्याचा एक परत ईमेल प्राप्त झाला आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की हा जो मी तक्रार केली होती ती तक्रार चुकीची आहे। प्रत्यक्षात एक जो उमेदवार आहे, जो उमेदवार या परीक्षेमध्ये सिलेक्ट होऊ शकला नाही आणि त्याला वाटलं की ही परीक्षा एक 12-14 वर्षांनी झालेली आहे, आता पुढची 10-12 वर्ष परीक्षा होणार नाही आहे, त्यामुळे आपण या सध्याच्या जर आपण अशी तक्रार केली तर कदाचित ही परीक्षा रद्द होईल आणि फेरपरीक्षा होईल, म्हणून मी अशी तक्रार केलेली आहे। मी अशी तक्रार माझी वापस घेतोय। मी या संदर्भामध्ये पोलिसांमध्ये तक्रार सादर करतोय। यामध्ये पोलीस तपास जो काही करतील त्याच्यातनं जे काही निष्पन्न होईल त्या आधारे आम्ही निश्चित कारवाई करू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।